सर्वसामान्य विद्युतधारकाच्या घरी बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे। मागील वर्षी 2024 मध्ये लोकसभा व विधानसभा इलेक्शन असल्यामुळे स्मार्ट मीटरला स्थगिती देण्यात आली, परंतु इलेक्शन झाल्यानंतर तुरंत विदर्भात अनेक जिल्ह्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात व शहरात स्मार्ट मीटर महावितरण कंपनीकडून बळजबरीने लावण्यात आले। या स्मार्ट मीटरचा सर्वात पहिला विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला। यासाठी 14 डिसेंबर 2023 ला गांधी चौक येथे अन्नत्याग व धरणे आंदोलन करण्यात आले व समाजसेवक राहुल देवतळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी स्मार्ट मीटरचा विरोध केला। त्यानंतर इलेक्शन पुरती हे स्मार्ट मीटर लावण्यात नाही आले, परंतु आता हे स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया परिपूर्ण झाली असून अनेक विद्युतधारकांच्या घरी बळजबरीने हे स्मार्ट मीटर लावण्यात आले। तरी हे स्मार्ट मीटर विठ्ठल मंदिर प्रभागात लागल्यामुळे तेथील नागरिकांनी समाजसेवक राहुल देवतळे यांना सांगितले असता व वारंवार महावितरण कंपनीला निवेदन देऊन सुद्धा याबद्दल सांगितले असता की या स्मार्ट मीटरमुळे लाईट बिलाचे प्रमाण 3 ते 4 पटीने वाढीव बिल येत आहे। हे सर्व बाब राहुल देवतळे यांच्याकडे विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांनी सांगितली व राहुल देवतळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा महावितरण कंपनीने कोणतीही कारवाई केली नसताना या स्मार्ट मीटरचा विरोध करून विठ्ठल मंदिर प्रभागातील जिथे जिथे स्मार्ट मीटर लावण्यात आले तेथील काही भागातील स्मार्ट मीटर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व राहुल देवतळे यांनी फोडले व यानंतर हे बळजबरीने स्मार्ट मीटर लावणार तर संपूर्ण स्मार्ट मीटर फोडण्याचे आवाहन राहुल देवतळे यांनी महावितरण कंपनीला दिले व आजच्या न्यूजपेपरला सुद्धा ही बातमी आहे की या स्मार्ट मीटरची चाचणी करताना 10 तासात 40,079 युनिट दाखवले व या स्मार्ट मीटरची गती ही सध्या मीटरपेक्षा किमान 60% अधिक असल्याचे स्पष्ट झाले। ही बाब संपूर्ण चंद्रपूर शहरवासी यांच्या लक्षात आली आहे व या स्मार्ट मीटरची किंमत 12,000 रुपये इतकी आहे व हे 12,000 रुपये लाईट बिलातून वसूल केला जाईल हेही पेपरात छापून आले आहे। हे सर्व महावितरण कंपनीने विद्युत ग्राहकांना विश्वासात न घेता बळजबरीने स्मार्ट मीटर लावणार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महावितरण कंपनीला चांगला धडा शिकवण्यात येणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला होता की डिजिटल मीटर काढून नव्याने स्मार्ट मीटर लावण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय होता। त्याकरिता सर्वप्रथम विदर्भामध्ये चंद्रपूर शहरात व चंद्रपूर जिल्ह्यात हे स्मार्ट मीटर लावण्याची सुरुवात चालू झाली। या स्मार्ट मीटर एवढ्या झपाट्याने फिरतात, एवढ्या वेगाने फिरतात की 60 पटीने हे स्मार्ट मीटरचे बिल येऊन राहिले आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना। ते याचा सर्वात विरोध आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केला होता। 14 डिसेंबर 2023 ला सर्वात प्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गांधी चौक येथे अन्नत्याग व धरणे आंदोलन केले की हे स्मार्ट मीटर चंद्रपूर जिल्ह्यात व शहरात लागले नाही पाहिजेत। याकरिता त्यानंतर आपल्या इथे इलेक्शन चालू झाले लोकसभा आणि विधानसभेचे। या लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनाच्या दरम्यानात मंत्र्यांनी म्हटलं होतं की हे स्मार्ट मीटर आम्ही बळजबरीने कोणत्याही विद्युतधारकांच्या घरी काही लावणार नाही, त्यामुळे इलेक्शन होतपर्यंत स्मार्ट मीटर लागले नाही। जसे इलेक्शन संपले तसे हे स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया अजून सुरुवात झाली आणि हे स्मार्ट मीटर बळजबरीने विद्युतधारकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले। या स्मार्ट मीटर लावल्याबरोबर विद्युतधारकांना 3 ते 4 पटीने बिल येऊन राहिले आहे। हिचा सर्व भूदंड सर्वसामान्य जनतेला पडलाय। याच्या सर्वसामान्य जनतेकडून स्मार्ट मीटरचा विरोध चालू आहे। जिथे जिथे स्मार्ट मीटर आमच्या चंद्रपूर शहरात लावले आणि आमच्या विठ्ठल मंदिर प्रभागात लावले तिथे स्मार्ट मीटर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फोडले। तरी बळजबरीने कुठेही स्मार्ट मीटर लागणार ते हे स्मार्ट मीटर आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही हे परिपूर्ण फोडण्यात येणार। बळजबरीने कोणाच्याही विद्युतधारकांच्या घरी हे स्मार्ट मीटर लावू नये अशी आम्ही मागणी सरकारला करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून की स्मार्ट मीटर बळजबरीने कोणत्याही विद्युतधारकाकडे लावू नये। कारण की याची आत्ताच चाचणी करण्यात आली ना, वृत्त पेपरामध्ये याची बातमी पण आहे की हे जे स्मार्ट मीटर आहे की 10 तास हे स्मार्ट मीटरचं फिरल्यानंतर 479 युनिट आला आणि सर्वसाधारण जे मीटर होतं ते 10 तास फिरल्यानंतर 200 युनिट आला। ते म्हणजे 5-6 पटीने हे युनिट वाढीव युनिट येऊन राहिले आहे आणि 60 पटीने वेगाने हे मीटर फिरून राहिले आहे। असं मी नाही म्हणत, हे पेपरामध्ये छापून आलेलं आहे। तर याचा आम्ही संपूर्ण विरोध करतो। चंद्रपूर शहरवासीयांची जनता
स्मार्ट मीटरचा विरोध करून राहिली आहे। हे स्मार्ट मीटर लागलं नाही पाहिजे। अगर हे स्मार्ट मीटर बळजबरीने लावणार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे स्मार्ट मीटर फोडण्यात येईल अशी मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।